केल्विन लॉ जो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे त्यामधलं पहिलं स्टेटमेंट आहे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. तर केल्विन प्लॅंक स्टेटमेंट काय सांगतं? इट इज इम्पॉसिबल, म्हणजे हे असं अशक्य आहे. इम्पॉसिबल म्हणजे काय? अशक्य आहे. टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन, म्हणजे हीट इंजिन बनवणं काय आहे? अशक्य आहे. जे काय होतंय? वर्किंग इन अ सायक्लिक प्रोसेस, जे सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क होतं. आणि ज्याचा सोल इफेक्ट काय असणार आहे? इज टू कन्वर्ट द हीट एनर्जी सप्लाय, म्हणजे त्या इंजिनचं मेन पर्पज काय आहे? मेन हेतू काय आहे? तर त्या हीटचं काय करायचंय? पूर्णपणे इक्विव्हॅलेंट अमाऊंट मध्ये, इक्विव्हॅलेंट अमाऊंट म्हणजे पूर्णपणे जी काही हीट एनर्जी त्याला आपण त्या इंजिनला सप्लाय करणार आहोत त्याचं पूर्णपणे त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे वर्क मध्ये. तर असं इंजिन बनवणं हे अशक्य आहे, म्हणजे असं इंजिन आपण बनवू शकत नाही. हे कोण सांगतं? केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. समजतंय? केल्विन प्लॅंक स्टेटमेंट काय आहे ते? ओके, केल्विन प्लॅंक स्टेटमेंट काय आहे? इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ मशीन, एक अशी मशीन बनवणं हे काय आहे? इम्पॉसिबल आहे. विच इज वर्किंग इन सायक्लिक प्रोसेस, जो की सायक्लिक प्रोसेस मध्ये काय होतंय? ते हीट इंजिन वर्क होतं. आणि ते हीट इंजिन काय करतंय? की जे पूर्णपणे हीट जी काही सप्लाय करणार आहोत त्याचं तो कन्व्हर्जन करणार आहे वर्क मध्ये. असं हीट इंजिन बनवणं काय आहे? अशक्य आहे. हे कोण सांगतं? केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. इट मीन्स दॅट, याचाच अर्थ काय होतो? की हीट इंजिन, इट मीन्स दॅट हीट इंजिन कांट फुली कन्वर्ट द हीट सप्लाय इनटू मेकॅनिकल वर्क, म्हणजे जे काही हीट इंजिन आहे ते पूर्णपणे फुली कन्वर्ट करू शकत नाही. कशाला? हीटला. कशामध्ये? वर्क मध्ये. समजतंय? म्हणजे असं कोणतंही हीट इंजिन आपण बनवू शकत नाही जे काय करेल? पूर्णपणे त्याला जी काही हीट आपण दिलेली आहे त्या पूर्णपणे हीटचं रूपांतर तो कशात करेल? वर्क मध्ये करेल. ओके, आता आपल्याला सेकंड स्टडी करायचा आहे क्लॉसियस स्टेटमेंट. सेकंड 2 नंबरला आपल्याला स्टडी करायचा आहे क्लॉसियस स्टेटमेंट. तर क्लॉसियस स्टेटमेंट काय सांगतं? म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे? क्लॉसियस स्टेटमेंट सुद्धा हा एक सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा एक पार्ट आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा अजून एक पार्ट आहे, ते आहे क्लॉसियस स्टेटमेंट. तर क्लॉसियस स्टेटमेंट काय सांगतं? इट इज इम्पॉसिबल फॉर मशीन, सपोज एखादी मशीन असेल, सपोज एखादी मशीन असेल, इट इज इम्पॉसिबल फॉर मशीन. सपोज एखादी मशीन जर तुम्ही कन्सिडर केली, त्या मशीन मध्ये तुम्ही काय घेऊ शकता? हीट इंजिन घेऊ, हीट पंप घेऊ शकता, किंवा रेफ्रिजरेटर घेऊ शकता. आपल्या घरी एक फ्रीज असतो त्याला आपण रेफ्रिजरेटर सुद्धा म्हणतो, बरोबर? मग तो रेफ्रिजरेटर असेल किंवा हीट पंप असेल
ते हीट पंप और रेफ्रिजरेटर अशी जर आपण मशीन घेतली तर क्लॉसियस स्टेटमेंट काय सांगतं, इट इज इम्पॉसिबल फॉर मशीन फॉर हीट पंप और रेफ्रिजरेटर टू ट्रान्सफर द हीट, म्हणजे हीट काय करायची आपल्याला आता ट्रान्सफर करायची आहे फ्रॉम अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. सपोज एक बॉडी आहे लोअर टेम्परेचरला आणि त्या लोअर टेम्परेचरला बॉडीकडून हीट काय करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे बॉडी ॲट हायर टेम्परेचर. हे इम्पॉसिबल आहे. ओके, विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क, म्हणजे बाहेरून काहीही एक्सटर्नल वर्क न ऍड करता ते काय आहे, इम्पॉसिबल आहे. हे कोण सांगतं, क्लॉसियस स्टेटमेंट. हे कोण सांगतं, क्लॉसियस स्टेटमेंट सांगतं. ओके, हा एक महत्वाचा टॉपिक आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एक तुम्हाला 2 मार्काला किंवा 4 मार्काला यावरती प्रश्न विचारला जातो. तुम्हाला हे दोन्ही स्टेटमेंट आता समजले असतील. ओके, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे एक 2 स्टेटमेंट येतात. एक येतं केल्विन स्टेटमेंट आणि दुसरं असतं ते क्लॉसियस स्टेटमेंट. तर त्यातलं पहिलं जे आहे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट, ते आपण परत एकदा पाहूयात. तर केल्विन प्लॅंक स्टेटमेंट काय सांगतं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन, म्हणजे असं इंजिन तयार करणं काय आहे, इम्पॉसिबल आहे, ते अशक्य आहे. जे काय होतं, एका सायक्लिक प्रोसेसवरती काय होतं, वर्क होतं. जसं आपण जर आपली टू व्हीलर जर पाहिली तर टू व्हीलर मध्ये पण काय आहे, हीट इंजिन आहे. आपली जी गाडी आहे, घरात तुम्ही पाहाल, जी गाडी तुमच्या प्रत्येकाच्या जवळपास घरी असेल, स्कूटी असेल, मोपेड असेल किंवा टू व्हीलर असेल किंवा कार असेल, तर ती जी गाडी आहे त्या गाडीच्या आतमध्ये काय असतं, हीट इंजिन असतं. मग ते जे हीट इंजिन आहे, समजतंय, असं हीट इंजिन बनवणं अशक्य, की जे हीट इंजिन काय होतं, ते हीट इंजिन एक सायक्लिक प्रोसेसवरती ऍक्ट होत असतं. तर ती सायक्लिक प्रोसेस वरती ज्यावेळेस ते ऍक्ट होतं, ज्यावेळेस ते वर्क होतं, त्यावेळेस ते हीट इंजिन काय करतं, ज्याचा पूर्णपणे सोल इफेक्ट काय असेल, हीट इंजिनच्या आतमध्ये काय घेतो आपण, पेट्रोल किंवा डिझेल, जे काही फ्युएल आहे ते आतमध्ये येतं, ते बर्न केलं जातं. बर्न केल्यानंतर कोणती एनर्जी तयार होते, हीट एनर्जी. म्हणजे त्या इंजिनला आपण काय सप्लाय करतो, फ्युएल सप्लाय करतो, म्हणजेच हीट एनर्जी सप्लाय करतो. कारण फ्युएल जळल्यानंतर हीट एनर्जीच तयार होणार आहे. समजतंय, एखादं हीट इंजिन असेल, त्या हीट इंजिनला आपण जर फ्युएल सप्लाय केलं, याचा अर्थ काय होतो, की आपण ते फ्युएल बर्न केल्यानंतर, म्हणजे जळल्यानंतर, ते फ्युएल जळल्यानंतर काय होतं, हीट एनर्जी तयार होते. म्हणजेच आपण काय करतो, त्या हीट इंजिनला आपण काय करतो, फ्युएल सप्लाय करतो, म्हणजेच हीट एनर्जी देतो. बरोबर, फ्युएल सप्लाय करतो म्हणजेच काय देतो, हीट एनर्जी आपण त्या इंजिनला देतो. म्हणजे जर आपण त्या इंजिनला, हीट इंजिनला जर हीट एनर्जी आपण सप्लाय केली, तर ते इंजिन काय करेल, त्या हीट एनर्जीचं रूपांतर कशात करेल, वर्क मध्ये करेल. कशात करेल, वर्क मध्ये. समजतंय, म्हणजे आपली टू व्हीलर पण तेच करते. फ्युएल बर्न केल्यानंतर जी काही हीट एनर्जी आहे, त्या हीट एनर्जीचं रूपांतर ते काय करतं, वर्क एनर्जी मध्ये रूपांतरित करतं. वर्क एनर्जी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होतं, गाडीचे चाक गोल गोल फिरायला लागतात. म्हणजे ते हीटचं रूपांतर कशात केलं, वर्क मध्ये झालं. समजतंय, म्हणजे आपली टू व्हीलर काय करते, हीट एनर्जीचं कन्व्हर्जन वर्क मध्ये करते. वर्क मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर काय होतं, गाडीचे चाक फिरायला लागतात. परंतु या ठिकाणी आपली जी गाडी असते, ती गाडी काय करते, जेवढी काही हीट तयार झालेली आहे, त्या गाडीच्या इंजिनला जी काही हीट मिळालेली आहे, त्या पूर्णच्या पूर्ण हीटचं रूपांतर तो वर्क मध्ये करू शकत नाही. म्हणजे ती फुली कन्वर्ट करत नाही त्या हीटला.
कशामध्ये? वर्कमध्ये. समजतंय? म्हणजे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट तेच सांगतं की असं हे कोणतंही हीट इंजिन आपल्याला आतापर्यंत तयार करता आलेलं नाही. कन्स्ट्रक्ट म्हणजे काय? बनवता आलेलं नाही. म्हणजे पहा या ठिकाणी काय सांगितलंय परत एकदा सांगतो मी. काय सांगतं केल्विन प्लॅंक स्टेटमेंट? इट इज इम्पॉसिबल, अशक्य आहे, टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन, असं इंजिन बनवणं अशक्य आहे जे काय होतंय सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क होतंय. आणि हुज सोल इफेक्ट म्हणजे त्याचा सोल इफेक्ट काय असेल? टू कन्वर्ट, हुज सोल इफेक्ट इज टू कन्वर्ट ऑल हीट सप्लाय इनटू इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्क. म्हणजे जेवढी काही हीट सप्लाय केलेली आहे त्या पूर्णच्या पूर्ण हीटचं रूपांतर कशात करायचं? वर्क मध्ये तयार करायचं. असं इंजिन तयार करणं अशक्य आहे हे सांगतं केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. किती सोपं आहे समजतंय? आपली टू व्हीलर जी आहे घरातली ती सुद्धा पूर्णच्या पूर्ण हीटचं रूपांतर वर्क मध्ये करत नाही. जर सपोज गाडीच्या आतमध्ये जर 100 किलो जूल एवढी हीट जर तयार होत असेल, जे काही पेट्रोल आहे ते जळाल्यानंतर काही 100 किलो जूल एवढी जर हीट तयार होत असेल तर ते इंजिन पूर्णच्या पूर्ण त्या हीटचं रूपांतर वर्क मध्ये करू शकत नाही. म्हणजे 100 पैकी किती? 40 जूल किंवा 50 जूल तेवढंच काय होईल? हीटचं रूपांतर वर्क मध्ये होईल. आणि उरलेली जी हीट आहे ती काय होते? तो जो धूर बाहेर येतो त्या धुरातनं बाहेर जाईल ती हीट. तसंच गाडीच्या जे आजूबाजूला हवा असते, जी काही एअर आहे त्या एअर मध्ये काय होईल? ते इंजिनचा जो ब्लॉक असतो इंजिनचा, त्या ब्लॉक मधून काय होतं? ते हीट बाहेर फेकली जाते आणि इंजिन थंड होतं नाही का? म्हणजे त्या ठिकाणी तो हीट काय होतं? तो लॉस होतो. त्याचा अर्थ काय झाला की आपली जी गाडी आहे ती करते का 100 किलो जूलचं रूपांतर पूर्णपणे 100 किलो जूल वर्क मध्ये करते का कन्वर्ट? तर करत नाही. आणि असं हीट इंजिन सुद्धा आपण आतापर्यंत बनवू शकलो नाही किंवा आपल्याला ते बनवूच शकत नाही. ते इम्पॉसिबल आहे. समजलं पहिलं स्टेटमेंट? ओके. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट वाटलंच तर तुम्ही हे लिहून घ्या. पहिलं स्टेटमेंट केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. ओके. स्टेटमेंट लिहून घ्या तुम्ही किंवा याची पीडीएफ मी नंतर तुम्हाला सेंड करेल नाही का लेक्चर झाल्यानंतर. त्यानंतर नेक्स्ट पुढचं जे स्टेटमेंट आहे सेकंड लॉचं, तर ते आहे क्लॉसियस स्टेटमेंट. क्लॉसियस स्टेटमेंट. ओके. ते आपण आता सेकंड स्टेटमेंट स्टडी करणार आहोत. क्लॉसियस स्टेटमेंट. ओके. या ठिकाणी पहा क्लॉसियस स्टेटमेंट काय सांगतं? इट इज इम्पॉसिबल फॉर अ मशीन. म्हणजे अशी मशीन काय आहे? कोणत्याही मशीनसाठी हे इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. सपोज एखादी मशीन तुम्ही जर घेतली, त्या मशीन मध्ये तुम्ही काय घेऊ शकता? हीट पंप घेऊ शकता. परत त्या मशीन मध्ये तुम्ही कोणती मशीन घेऊ शकता? रेफ्रिजरेटर घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही मशीन मध्ये हीट पंप आणि रेफ्रिजरेटर अशी जर मशीन घेतली तर त्या मशीनसाठी काय आहे? इम्पॉसिबल आहे. काय आहे? इम्पॉसिबल आहे टू ट्रान्सफर हीट. म्हणजे अशा मशीनला काय आहे? एक मशीन आहे त्या मशीनसाठी काय आहे? इम्पॉसिबल आहे टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम
a body at lower temperature to body at higher temperature. म्हणजे आपण काय करतो जनरली एक लोअर टेम्परेचर बॉडीकडून हायर टेम्परेचर बॉडीकडे हीट ट्रान्सफर करणं हे काय आहे, अशक्य आहे कोणत्या सुद्धा मशीनला. समजतंय? अशा मशीनसाठी काय आहे, इम्पॉसिबल आहे की हीट ट्रान्सफर करणं लोअर बॉडीकडून, म्हणजे लोअर बॉडी टेम्परेचर असणाऱ्या बॉडीकडून हायर बॉडी टेम्परेचर असणाऱ्या बॉडीपर्यंत. समजताय? हे समजलं? परत एकदा मी तुम्हाला हे स्टेटमेंट एक एक्झाम्पलनी सांगतो. मी जनरली होतं काय की सपोज एक चहाचा कप आहे, तो चहाचा कप जर आपण त्या चहाच्या कपामध्ये आपण चहा ओतला, चहा हा गरम आहे आणि त्यानंतर तो चहाचा कप आपण कुठे ठेवला, एका टेबलवरती ठेवला. तर काय होईल, तो जर तसाच ठेवला आपण तर काय होईल, चहा हा सुरुवातीला गरम असतो आणि त्या चहाच्या आजूबाजूला जी काही हवा आहे ती काय असते, थंड असते. बरोबर? म्हणजे या ठिकाणी मी दोन बॉडी कन्सिडर करतो. एक आहे चहा जो काय आहे, गरम आहे, म्हणजे त्या चहाचं टेम्परेचर काय असेल, जास्त असेल. म्हणजे एक बॉडी आहे चहा की ज्याचं टेम्परेचर काय आहे, हाय आहे. आणि दुसरी बॉडी मी घेतली हवा, त्या चहाच्या आजूबाजूला जी काय हवा असेल, एअर असेल, ती एअर काय आहे, तिचं तापमान काय आहे, कमी आहे. म्हणजे ती देखील एक बॉडी मी घेतली की जिचं टेम्परेचर काय आहे, लो आहे. समजतंय? एक बॉडी आहे चहा जिचं टेम्परेचर हाय आहे, दुसरी बॉडी आहे एअर जिचं टेम्परेचर काय आहे, लो आहे. आणि जनरली तो थोड्या वेळाने काय होईल चहा, तुम्ही एक विचार करा नाही का, थोड्यावरती जर तुम्ही तो 10-15 मिनिटं चहा तसाच ठेवला टेबलवरती, तर कालांतराने काय घडतं की जो चहा जो गरम आहे त्यातली हीट कोणाला जाते, त्याच्या आजूबाजूच्या एअरला जाते, त्या हवेमध्ये जाते. समजतंय? आणि तो चहा काय होतो, थंड होतो. बरोबर? चहा काय होतो, गार होतो. समजलं एक्झाम्पल? म्हणजे या ठिकाणी हीट जनरली किंवा नॅचरली हीट ही कशी ट्रान्सफर होते, चहाकडून एअरकडे. बरोबर का? मग चहामधली हीट कुठे गेली, एअरला गेली. मग मला सांगा, सुरुवातीला चहा जो आहे तो काय आहे, गरम आहे. तो काय आहे, गरम आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, अ बॉडी विच इज ॲट हायर टेम्परेचर. म्हणजे चहा काय आहे, एक हायर टेम्परेचरला आहे ती बॉडी. मग त्या हायर टेम्परेचर बॉडीकडून ती हीट कुठे गेली, ती हीट कुठे ट्रान्सफर झाली, एअरकडे. म्हणजे एअर काय आहे, बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे जनरली किंवा नॅचरली घडतं काय की जी गरम बॉडी आहे त्या गरम बॉडीकडून जी हीट ट्रान्सफर होते ती कुठे होते, थंड बॉडीकडे, म्हणजे कोल्ड बॉडीकडे. हॉट बॉडीकडून हीट ट्रान्सफर कुठे होते, कोल्ड बॉडीकडे. हे जनरली घडतं, ते नॅचरली घडतं, ते आपोआप घडतं. समजतंय? याचं एक्झाम्पल ही तुम्हाला सांगितलं. पण त्याच्या उलट घडतं का, त्याच्या उलट म्हणजे काय की सपोज उलट करायचंय तुम्हाला. उलट म्हणजे जी हवा आहे ती जी काही थंड हवा आहे त्या हवेमधून हीट तुम्हाला त्या चहाला द्यायची आहे. आणि चहा काय करायचा आहे तुम्हाला, तो जो गरम चहा आहे त्या गरम चहाला अजून आपल्याला तापवायचं आहे, आणि जेणेकरून त्याची टेम्परेचर काय होईल, चहाचा अजून वाढेल. म्हणजे हीट ट्रान्सफर आपल्याला कशी करायची आहे, कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे. समजताय? हीट ट्रान्सफर कशी करायची आपल्याला, कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे. म्हणजे जी काही हवा आहे त्या चहाच्या कपच्या आजूबाजूला जी काही हवा असणार आहे ती एक बॉडी आहे विच इज ॲट लोअर टेम्परेचर.
मग त्या बॉडीकडून तुम्हाला हीट ट्रान्सफर करायची आहे त्या चहाला. चहा म्हणजे काय, चहा त्याची टेम्परेचर काय असेल, जास्त असेल. म्हणजे चहा आपण असं म्हणू शकतो त्याला इट इज अ बॉडी ऍट हायर टेम्परेचर. आणि या ठिकाणी पण तेच सांगितलंय पहा, ट्रान्सफर द हीट फ्रॉम बॉडी ऍट लोअर टेम्परेचर टू बॉडी ऍट हायर टेम्परेचर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे की हीट ट्रान्सफर करायची आहे बॉडी ऍट लोअर टेम्परेचर. म्हणजे जी लोअर टेम्परेचरची बॉडी आहे त्यामधून हीट कुठं द्यायची, तुम्हाला चहाला द्यायची आहे. आता तुमच्या मनामध्ये काय प्रश्न येईल, असं कधी घडलंय का, आतापर्यंत कशी घडलंय का असं, मला सांगा. चहाचा कप तुम्ही ठेवला एका टेबलवरती, त्याच्या आजूबाजूला हवा आहे आणि चहाचा कप, चहा तो गरम आहे. मग मला सांगा असं कधी घडलंय का की चहाचा कप, त्याच्यामध्ये चहा गरम आहे आणि तो तुम्ही ठेवलाय आणि त्याचं तापमान सपोज 50 डिग्री आहे आणि तो 10 मिनिटानंतर त्याचं तापमान वाढलं, 50च्या ऐवजी किती झालं, 70 झालं आणि परत ते 90 झालं. म्हणजे हीट कशाची मिळाली, जे आजूबाजूचे एअर आहे त्यांनी चहाला हीट दिली आणि चहा गरम झाला. आणि ते नॅचरली सांगतं, आपोआप नॅचरली. नॅचरली म्हणजे काय, ते ऑटोमॅटिक किंवा नॅचरली म्हणजे विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल सोर्स. म्हणजे त्या ठिकाणी बाहेरून आपल्याला हीट द्यायची नाहीये. चहाला जर बाहेरून हीटर लावला, चहाच्या खाली जर आपण जर हीटर लावला, तर बाहेरून एक्सटर्नल सोर्स जर लावला तर चहा गरम होईल आणि त्याची टेम्परेचर हे वाढत जाईल, पण बाहेरून सोर्स न लावता. समजतंय मी काय सांगते, नॅचरली म्हणजे आपोआप घडेल का तसं, तर ते घडत नाही. म्हणजे ते काय, इम्पॉसिबल आहे. ते काय आहे, इम्पॉसिबल आहे. समजलं तुम्हाला मला काय सांगायचंय ते. आणि क्लॉसेस स्टेटमेंट तेच सांगतं, इट इज इम्पॉसिबल फॉर मशीन. म्हणजे कोणत्याही मशीनसाठी हे इम्पॉसिबल आहे, किंवा हीट पंप साठी किंवा रेफ्रिजरेटर साठी हे इम्पॉसिबल आहे टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम अ बॉडी ऍट लोअर टेम्परेचर टू बॉडी ऍट हायर टेम्परेचर. म्हणजे जी बॉडी लोअर टेम्परेचरला आहे त्या लोअर टेम्परेचरच्या बॉडीकडून हायर टेम्परेचरच्या बॉडीकडे हीट ट्रान्सफर करणं हे काय आहे, इम्पॉसिबल आहे. समजतंय, ते काय आहे, इम्पॉसिबल आहे. हे कोण सांगतं, क्लॉसियस स्टेटमेंट. समजलं. म्हणजे चहा जर आपण ठेवला टेबलवरती तर चहा गरम आहे, मग ती हॉट बॉडी आहे, म्हणजे दॅट बॉडी इज इट ऍट हायर टेम्परेचर. आणि त्या बॉडीचं हीट कुठे जाईल, एअरला जाईल, आजूबाजूच्या हवेला जाईल. म्हणजे ती हवा काय आहे, बॉडी ऍट लोअर टेम्परेचर. म्हणजे जनरली किंवा नॅचरली घडतं काय की जी हायर टेम्परेचरची जी काही बॉडी आहे त्यामधून हीट कुठे जाते, लोअर टेम्परेचरच्या बॉडीकडे जाते. हे नॅचरली किंवा जनरली घडत असतं. समजतंय. पण आपल्याला त्याच्या उलटं करायचंय. उलटं करायचंय म्हणजे काय करायचंय की आपल्याला या ठिकाणी हीट ट्रान्सफर करायची आहे बॉडी ऍट लोअर टेम्परेचर कडून बॉडी ऍट हायर टेम्परेचर कडे. अशी हीट ट्रान्सफर करायची आहे. ते उलट नॅचरली घडेल का, नॅचरल म्हणजे आपोआप आपल्याला ते घडवायचंय. मग चहाचा कप तुम्ही टेबलवरती ठेवलाय आणि त्या हवामधली हीट, ती हवा कोणाला देईल, चहाला देईल आणि चहा गरम होईल. असं कधी घडलंय का, मला नाही वाटत असं कधी घडलं असेल. प्रत्येकाने प्रयोग करून बघा आणि असं कधीच घडणार नाही. म्हणजे हे काय आहे, इम्पॉसिबल आहे. बरोबर, हे काय आहे, इम्पॉसिबल आहे. समजतंय, असं कधीच घडलेलं नाही. वाटलंच तुम्ही घरी प्रयोग करून बघा. चहाच्या कपामध्ये चहा होता आणि टेबलवरती ठेवा, 4-5 दिवस करून बघा असं वाटलंच तर. तुमच्या घरचे तुम्हाला ओरडतील, अरे चहा पिऊन घे पटकनी, तो थंड होईल चहा. बरोबर आहे की नाही, का नाही, चहा थंड होईल म्हणजे तो त्याचं टेम्परेचर कमी कमी होईल. म्हणजे हीट ट्रान्सफर कुठे होते, चहातली हीट बाहेर जाईल. म्हणजे हायर टेम्परेचर बॉडीकडून हीट कुठे जाते, लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते. समजतंय.
आणि असं कधीच घडणार नाही की आजूबाजूच्या हवेमधली हीट चहाला भेटली, चहा गरम गरम होत जाईल. प्रयोग करून बघा, असं कधी घडेल का? 10-15 मिनिटांनी तुम्ही चहा ठेवलाय आणि 10-15 मिनिटांनी तो चहा अजूकच कडक झाला, अजूकच गरम झाला, आपोआप होईल का असं? ते होणारच नाही आणि ते अशक्य आहे. बरोबर का? ते काय आहे? अशक्य आहे, ते इम्पॉसिबल आहे. मग तेच या ठिकाणी म्हणलंय. समजतंय? ओके, समजतंय तुम्हाला हे? म्हणजे इट इज इम्पॉसिबल फॉर मशीन और मशीन मध्ये काय घेऊ शकता तुम्ही? हीट पंप घेऊ शकता, रेफ्रिजरेटर घेऊ शकता टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. आणि विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल सोर्स. मग त्या ठिकाणी एक्सटर्नल सोर्स न ऍड करता ते इम्पॉसिबल. एक्सटर्नल सोर्स ऍड करायचा नाही म्हणजे काय? ते ऑटोमॅटिक किंवा आपोआप झालं पाहिजे, ते नॅचरली घडलं पाहिजे. नॅचरली घडतं का? नाही घडत. पण या ठिकाणी समजतंय? म्हणजे या ठिकाणी त्यामुळे शब्द आलेला आहे विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क. मग तो शब्द सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल वर्क, एक्सटर्नल वर्क न ऍड करता ते इम्पॉसिबल आहे की लोअर टेम्परेचर बॉडीकडून हीट हायर टेम्परेचरकडे बॉडीकडे जाणं, ते इम्पॉसिबल आहे. समजतंय? ते आपोआप म्हणजे नॅचरली ते इम्पॉसिबल आहे. पण जर एक्सटर्नल वर्क तुम्ही ऍड केलं, बाहेरून जर एक्सटर्नल हीट दिली त्या चहाला, समजतंय? बाहेरून जर एक्सटर्नल हीट दिली तर चहा गरम होईल. म्हणजे चहाला तुम्हाला एक्सटर्नल सोर्सनी जर तुम्ही त्याला हीट सप्लाय केली, एक्सटर्नल सोर्स मधून त्यामध्ये हीट ऍड केली तर ते पॉसिबल आहे. पण ते विदाउट एक्सटर्नल वर्क ते पॉसिबल आहे का? तो चहा गरम करणं बाहेर आपोआप म्हणजे न बाहेरून हीट टाकता चहामध्ये, ते पॉसिबल आहे का? तर ते पॉसिबल नाही, तर ते इम्पॉसिबल आहे. तर ते इम्पॉसिबल आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्टेटमेंट लिहिताना काय लिहायचं? इट इज इम्पॉसिबल फॉर मशीन और हीट पंप और रेफ्रिजरेटर टू ट्रांसफर द हीट from body at lower temperature to body at higher temperature without add of external source. Without add of external source. म्हणजे हे स्टेटमेंट म्हणजे काय आहे? क्लॉसियस स्टेटमेंट. या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? क्लॉसियस स्टेटमेंट. ओके, तुम्ही हे स्टेटमेंट सुद्धा लिहून घ्या. आणि जर कोणाला हे स्टेटमेंट समजले नाही दोन्ही, तर मला फोन करून विचारा ऍटलिस्ट, सर मला हे समजलं नाही, मला हे समजून सांगा. ओके, हे दोन्ही स्टेटमेंट समजले? हे 4 मार्कला किंवा 2 मार्कला फ्रिक्वेंटली विचारला जातो. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक. हे दोन्ही स्टेटमेंट व्यवस्थित पाठ करा आणि ते सोपे आहेत खूप. ओके, लिहून घ्या ते तोपर्यंत. ओके, इथपर्यंत समजलं? त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढचा पार्ट स्टडी करायचा आहे सेकंड लॉ नंतर. तर या ठिकाणी आपण हीट इंजिन पाहिलं. आपण याचे एक्झाम्पल ही घेऊया. सपोज फर्स्ट लॉ मधला जो केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आहे त्याचं एक्झाम्पल काय आहे? त्याचं एक्झाम्पल काय आहे? तर त्याचं एक्झाम्पल काय असेल? त्या डेफिनेशन मध्येच आहे. त्याचं एक्झाम्पल काय आहे? हीट इंजिन. काय आहे? हीट इंजिन. ओके, त्यानंतर क्लॉसियस स्टेटमेंटचं एक्झाम्पल काय आहे?
ते सुद्धा याच्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे, हीट पंप अँड रेफ्रिजरेटर हे दोन्ही पण काय आहे, क्लॉसेस स्टेटमेंटचे एक्झाम्पल आहे. काय आहेत एक्झाम्पल क्लॉसेस स्टेटमेंटचे? रेफ्रिजरेटर, हे एक एक्झाम्पल आहे त्याचं. त्यानंतर नेक्स्ट अजून दुसरं कोणतं एक्झाम्पल आहे, हीट पंप. आता रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, तो तुमच्या प्रत्येकाच्या घरी आहे, बरोबर का? मला सांगा फ्रीज काय करतो? फ्रीज काय करतो की त्याच्या आतमध्ये जे काही पदार्थ ठेवलेले असतात ते थंड असतात ना, बरोबर? तुम्ही पहा, तुमचा घरचा फ्रीज एकदा उघडून पहा आणि आतमध्ये पहा, जी हवा असते ती काय असते, थंड असते एकदम. आतमधले पदार्थ सुद्धा काय असतात, थंड असतात, बरोबर? म्हणजे तो फ्रीज काय करतो की आतमध्ये जी काही कोल्ड बॉडी आहे किंवा द बॉडी ॲट लोअर टेम्परेचर, फ्रीजच्या आतमध्ये काय असतात, बॉडी असतात की ज्याचं टेम्परेचर काय असतं, लोअर असतं. त्याचं टेम्परेचर काय असतं, लोअर असतं, बरोबर का? समजतंय? एक जी बॉडी आहे ती बॉडी काय असते, थंड बॉडी असते फ्रीजच्या आतमध्ये, म्हणजे कोल्ड बॉडी असतात. त्यातली फ्रीज काय करतो, हीट काढतो आणि ती कुठे टाकतो, बाहेर टाकतो. बाहेर काय असतात, हवा असते. त्या हवाचं टेम्परेचर काय आहे, जास्त आहे. समजतंय? फ्रीजच्या आतमधल्या ज्या काही बॉडी आहे त्याच्यापेक्षा काय असतं, त्याचं टेम्परेचर जास्त असतं. म्हणजे फ्रीज या ठिकाणी करतो काय, फ्रीज काय करतो, ट्रान्सफर करतो हीट फ्रॉम बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू बॉडी ॲट हायर टेम्परेचर, बरोबर का? या ठिकाणी फ्रीज काय करतो की ज्या बॉडी लोअर टेम्परेचरला आहे फ्रीजच्या आतमध्ये, त्या बॉडीकडून हीट तो कुठं ट्रान्सफर करतो, बाहेर, जी एअर आहे बाहेर. समजते? त्या ठिकाणी ती ट्रान्सफर करतो. मग जेणेकरून त्या फ्रीजच्या आतमधल्या जे काही बॉडी आहेत, जे काही पदार्थ आहेत ते काय राहतील, थंड राहतील. समजतंय? म्हणजे फ्रीजच्या आतमध्ये जर आपण काही अन्न ठेवलं असेल, ते अन्न काय राहील, थंड राहील. मग ते थंड राहण्यासाठी ते काय करतं, कंटिन्युअसली काय करतं फ्रीज, त्या आतमधले हीट काढतं आणि ते बाहेर टाकतं. पण ते आपोआप घडतं का, तर ते आपोआप घडत नाही. मग ते फ्रीजला ते करण्यासाठी आपण काय करतो, फ्रीज आपोआप करतं का, ते नाही करत. त्यासाठी आपण त्या फ्रीजला काय करतो, बाहेरून काय करतो, एक्सटर्नल सोर्स कडून त्या फ्रीजला एनर्जी देतो ना, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो का आपण फ्रीजला, कळलं का? फ्रीज आपोआप करतं का, ते आपोआप करत नाही. ते घडण्यासाठी आपण काय करतो, बाहेरून काय करतो, एक्सटर्नल सोर्स कडून आपण काय करतो, त्या फ्रीजला एनर्जी देतो, बरोबर? ती एनर्जी कशी देतो, इलेक्ट्रिकल एनर्जी देतो त्या फ्रीजला. म्हणजे बाहेरून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करावी लागते त्या फ्रीजला. मग एक्सटर्नल सोर्स कडून जर एनर्जी मिळाली फ्रीजला तरच तो फ्रीज काय करतो की जी बॉडी ॲट लोअर टेम्परेचर आहे त्यातली हीट काढून काय करतो, बॉडी ॲट हायर टेम्परेचरला तो देतो. समजलं? पण विदाउट ऍड ऑफ एक्सटर्नल सोर्स, म्हणजे बाहेरून जो एक्सटर्नल सोर्स आपण त्या फ्रीजला ऍड करतोय, तो एक्सटर्नल सोर्स न ऍड करता ते शक्य आहे का, तर ते शक्य नाही. वाटल्याचा प्रयोग करून बघा. फ्रीज बंद करा, फ्रीज बंद करा, तर काय होईल बंद केल्यावर, फ्रीज बंद केल्यानंतर काय होईल, तो एक दिवस बंद ठेवा किंवा 4-5 दिवस तो फ्रीज बंद ठेवा. फ्रीज जर बंद केला तुम्ही, म्हणजे त्यामध्ये त्या फ्रीजला एक्सटर्नल सोर्स कडून एनर्जी ऍड होईल का, एनर्जी ऍड होणार नाही. त्या फ्रीजला बाहेरून जर एनर्जीच मिळाली नाही, तो फ्रीज त्याचं वर्किंग काय करेल, तो बंद करेल. वर्किंग बंद केलं तर काय होईल की आतमधली जी काही हीट आहे त्या पदार्थांमध्ये, ती हीट तो बाहेर टाकू शकतो का, तर टाकू शकत नाही. समजतंय?
आणि ते टाकणं त्यासाठी पण काय होईल, त्या फ्रीज साठी ते इम्पॉसिबल होईल. समजतंय? फ्रीज जर आपण बंद ठेवला म्हणजे बाहेरून जर एनर्जी सप्लायच केली नाही फ्रीजला, तर फ्रीज आतमधली हीट काढून बाहेर टाकू शकतो का? तर टाकू शकत नाही. म्हणजे फ्रीज साठी ते काय होईल, इम्पॉसिबल होईल की ते आतले पदार्थ थंड करणं. ते फ्रीज साठी काय होईल, इम्पॉसिबल होईल. म्हणजेच क्लॉसेट स्टेटमेंट तेच सांगतो की इट इज इम्पॉसिबल टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम अ बॉडी ॲट low temperature to body at high temperature without add of external source. समजतंय? हे कोण सांगतं? क्लॉसेट स्टेटमेंट. आणि त्याचं एक्झाम्पल आहे रेफ्रिजरेटर और हीट पंप. ओके स्टुडंट, आपण आज इथेच थांबूयात. तुम्हाला हे मी सेंड करतो व्हॉट्सअपला, आणि सेकंड लॉचे दोन्ही स्टेटमेंट हे पाठ करून घ्या. उद्या मी नेक्स्ट लेक्चरमध्ये हीट इंजिन, त्यानंतर रेफ्रिजरेटर आणि हीट पंप ते कसे वर्किंग होतात त्याचं एक डायग्राम, मी त्याची इफिशियन्सी किंवा COP कशी फाइंड करायची ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला शिकवेल. ओके, थँक्यू.